सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा 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 स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. तर आता इथे सगळ्या ताई इथे आलेल्या आहेत. नाशिक मधल्या ह्या सगळ्या ताया आज इथे माहेरी आलेल्या आहेत, माहेर वाशिणी आहेत आणि सोहळा सख्यांचा हा सोहळा साजरा करण्यासाठी आलेले आहेत. त्याच्यामुळे आजचा भाग सुद्धा धमाकेदार होणार आहे. तेव्हा सुरू करूया आपला आजचा हा भाग आणि सुरू करूया अर्थातच आपला हा पहिला खेळ, जो खेळ खेळण्यासाठी सगळ्या ताया अगदी उत्सुक आहेत. तर आपला पहिला खेळ असणार आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. ताई तुमचं नाव सांगा. सुप्रिया विवेकानंद गिरी. सुप्रिया ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 13 वर्ष. 13 वर्ष. आणि माहेर कुठलं? लातूर. लातूर. काय लातूरचं स्पेशल, काय खास एकदम? लातूरचं सध्या तरी लातूर पॅटर्न हा फेमस आहे. लातूर पॅटर्न फेमस आहे. बरं, ठीक आहे. आणि तुमचं लव्ह मॅरेज नाही आहे, अरेंज मॅरेज आहे? अरेंज मॅरेज. भाऊजी काय करतात? ते आता सध्या अकाउंटंट आहे. अकाउंटंट आहे. आणि लग्नानंतर पहिला चित्रपट कुठला बघितला? रेडी. रेडी. अच्छा, पहिला चित्रपट रेडी बघितला. मग तुम्ही आता खेळासाठी रेडी आहात? हो. हा, व्हेरी गुड. हा, तर आता एक वाक्य मी तुम्हाला देणार आहे, सगळ्यांना सेम वाक्य. वाक्य असं आहे की धनी, माझं तुमच्यावरती लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. हा, हे वाक्य वेगळ्या पद्धतीने बोलून दाखवायचंय. हा, आणि हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचं आता. धनी, हा? माझ्वर तुमचं धनी, माझं तुमच्यावर हा. खूप प्रेम आहे पण तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. हा, किती मस्त. पण नाचल्या नाही. हा, रेडी. हा, पुन्हा एकदा शेवटचा. हा, नाचत नाचत. रेडी, 1 2 3. हा, धनी, हा. माझं तुमच्यावर. सुरुवात फक्त अशी होते. हा, रेडी. हा, धनी, माझं तुमच्यावर लय प्रेम हाय पण तुमचंच माझ्यावर नाही. हे धनी, हे धनी, हे धनी, हे धनी, हे धनी. हा, हे बात आहे. हा, धनी, हा? माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. धनी, हे धनी, हे धनी. तुम्ही नाचत होतात का कराटे खेळत होतात? हा, एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. सुनीता दीपक गोसावी. सुनीता ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 19. 19. काय प्रगती? एक मुलगा एक मुलगी आहे. रो हाऊस आहे. हा, हे जे आहे ना रो हाऊस, ती प्रगती छान आहे. ती सगळीच प्रगती छान आहे, हरकत नाही. आणि माहेर कुठलं? नांदूर मधमेश्वर. अच्छा, बरं. आणि सासर नाशिक? नाही, नांदगाव. मोठं स्टेशनचं नांदगाव. अच्छा, बरं बरं बरं, ठीक आहे. राहायला आम्ही नाशिकला आहे. अच्छा, तुमचं लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज हा, नाही आहे. हा, अरेंज मॅरेज. मॅरेज सारखंच, लव्ह मॅरेज सारखंच हा, आहे. आम्हाला माहिती आहे ना. हा, कुठे झालं काय? भाऊजींनी कोणी विचारलं आधी? भाऊजींनी विचारलं की नाही, तुम्ही? मला ते बघायला आले होते. हा म्हणजे मी मामाकडे होती हा तेव्हा सासरे बघायला आले मला. हा त्यांनी पसंत केलं मला. हा. नंतर माझे मिस्टर आणि माझे सगळे आले. पण आमचं आहे ना, ते त्यांना पसंत पडली. मग आमचं हुंड्यावरून मोडलं. असं म्हणजे अच्छा. म्हणजे पहिले हुंडे मागायचे ना, हा. का देणी घेणी, याच्यावरून आमचं मोडून गेलं. हो का? हो. मग त्यांना मी खूप आवडलेली होती, खूप. मग त्यांना खूप आवडलेली होती मी. मग घरच्यांना सांगितलं, नाही मला करायचं तर त्याच मुलीसोबत लग्न करायचं, नाही तर मी लग्नच करणार नाही. मग घरच्यांनी ऐकलं त्यांचं. मग त्यांचा फोन आला आम्हाला का मला करायचं तर तुझ्याशीच लग्न करायचं, मी नाही तर लग्नच करणार नाही. अच्छा. मग त्यांनी हुंडा घेतला नाही, मग आमचं लग्न झालं. त्या बात. एकदा भाऊजींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता हे जे वाक्य आहे तुम्ही गात गात बोलायचं. गात गात. हा, धनी, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तुमचं माझ्यावर प्रेम नाहीये. हे गाणं आहे का? हे गाण्यात बोललं तुम्ही? आता मी बोलतो असं बोलून दाखवा. रेडी, 1 2 3. हा हा. हे हे हा. हे हा. एर्रे हे हा. एर्रे हा. अब्र हा. अब्रे हा. हे हा. ए हा. धनी, धनी. धनी, माझं तुमच्यावरती लई प्रेम हाय
धनी तुमचं माझ्यावरती, माझा तुमच्यावरती. प्रत्येक वेळा तेच बोलताय ते. धनी तुमचं माझ्यावरती लय प्रेम आहे पण माझं तुमच्यावर. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ दे. ताई हे वाक्य ना, हे वाक्य तुम्ही हसत हसत बोलायचंय. व्हेरी गुड. 1 2 3 हा. धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. धनी माझं तुमच्यावर लय आता असं आहे बघा, आता असं आहे. आता राहा. धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. माझं नाव भारती संदीप पवार. पवार, या बात देत ताली. पवार आता सॉल्व आहे, परफॉर्मन्स सॉल्व आहे. हा, भारती ताई किती वर्ष झालीत लग्नाला? 20 वर्ष. 20 वर्ष. हो. प्रगती. मी काहीच विचारलं नाही. हा, काय सांगा बरं प्रगती? 2 मुली. हा, 2 मुली, प्रगती आहे. 20 वर्ष झाली. व्हेरी गुड. हो. हा, आणि भाऊजी काय करतात? ते कंपनीत आहेत. कंपनीमध्ये आहे. PVC पाईप. वा, व्हेरी गुड, खूप छान. ताई हे वाक्य ना, हे वाक्य तुम्ही रागात बोलायचंय. धनी अरे बाप, तुमचं माझ्यावर नाही. धनी माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुमचं माझ्यावर प्रेम नाही. रागात रागात समोर धनी आहे. अहो अच्छा, धनी आईला हे पुन्हा. माझं तुमच्यावर प्रेम आहे पण तुमचं माझ्यावर नाही. अरे जाऊ जाऊ दे. अहो धनी हा, माझं अरे देवा. हा, माझ्यावर अरे. नाही. हा, अजून जोरात. हे, हा. पण तुमचं हा. माझ्यावर नाही. अजून एकदा. अहो धनी अरे बापरे, पुन्हा खाली आहे. अरे बापरे, पुन्हा. हा, हा. अहो धनी ए, माझ्यावर प्रेम आहे पण तुमचं माझ्यावर नाही. पण क्या बात आहे का, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सविता अण्णासाहेब ननावरे. सविता ताई किती वर्ष झाली लग्नाला? 23 वर्ष झाले. 23 वर्ष. तुमचं लव्ह मॅरेज नाही. आहे, अरेंज मॅरेज. सेम स्टोरी त्या ताईंसारखी आहे. अच्छा, त्या ताईंचं थोडासा बदल. त्यांनी असंच केलं, त्यांना मुलगी आवडली म्हणून, म्हणजे याच्या आधी भरपूर मुली पाहिल्या होत्या त्यांनी, पण त्यांना मुली आवडल्या नाही. माझ्याकडे आले त्यावेळेस त्यांना मी आवडले, पण त्यांच्या भावाचं म्हणणं होतं ते सेम तसंच, तुम्ही स्वतः सगळं लग्न करून द्या, मुलाला काय असेल ते घाला, मुलीला काय असेल ते घाला. पण मग वडिलांची परिस्थिती नसल्यामुळे वडील नाही म्हटले. पण मग त्यांना मी आवडले होते. त्या दिवशी त्यांनी रात्री 11 वाजेपर्यंत घरीच थांबले आणि भावाला त्यांनी त्यांच्या समजावलं आणि मग नंतर भाऊसुद्धा तयार झाले, मग वडील पण तयार झाले. अशी खूप story. सुंदर. ताई आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही रडत रडत बोलायचंय. धनी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर प्रेम नाही. रडत रडत भाऊजी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ तृप्ती राकेश जगताप. तृप्तीताई किती वर्ष झाली लग्नाला? 17 वर्ष. 17 वर्ष. अरेंज विथ लव्ह आहे आमचं, लव्ह मॅरेज नाहीये. मी काय बोललोच नाही. मी रीतीप्रमाणे कांद्या पोह्यांचा कार्यक्रम झाला रीतसर, आणि मग लग्न झालं. त्याच्यानंतर पण आम्ही माझ्या घरी, म्हणजे थोडेसे स्ट्रिक्ट वातावरण आहे, वडिलांना चालत नाही, तरी वडील दुपारी घरी जेवून गेले की मग ते मला फिरायला घेऊन जायचे. वडील 7च्या आत घरी यायच्या आधी मला घरी सोडून जायचे.
तसं आम्ही खूप लग्नाच्या आधी खूप एन्जॉय केलंय. अच्छा, माहेर कुठलं तुमचं? इथलंच पंचवटीतलं. पंचवटीतलं. आणि सासर इथलंच नाशिक. इथलंच आहे. आणि इथलं इथेच आहे. म्हणजे व्हेरी गुड. काय बालपणातल्या माहेरच्या आठवणी मजेशीर? माझं माहेर जे जसं सांगितलं की पंचवटीतलं आहे, तिथे जुने वाडे आहेत. तर त्या वाड्यांमध्येच आम्ही राहिलोय. माझं बालपण सगळं तिकडेच गेलं. मग त्या वाड्यांमध्ये असं मुलं मुली त्यावेळेस एकत्र खेळायचे. मग आम्ही ना प्रत्येक घरांच्या कड्या वाजवून घ्यायचो आणि पळून जायचो. कड्या वाजवल्या की ते दरवाजा उघडायचे, कोणीच समोर दिसायचं नाही. आणि नंतर खूप ओरडा खाल्लेला आहे. खूप मजा मस्ती. गणपतींमध्ये सगळ्यांच्या घरी प्रसादासाठी खास करून घंट्या घरून घेऊन जायचो आणि आरतीला जायचो. खूप एन्जॉय केलेला हे असे तुम्ही लहान असताना म्हणजे असे दरवाजे वाजवून जायचे, कड्या वाजवून जायचे. हे तुम्ही केले? हो, व्हेरी केलंय. गुड. आम्ही पण केलेले आहे. खूप मजा येते. आता तितक्याच खोडकर आहात तुम्ही, बरोबर? हा, तर आता हे वाक्य तुम्ही लाजत लाजत समोर बोलायचंय. क्या बात आहे. हो हो. अरे धनी, आयुष्य. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर प्रेम नाही. होऊन जाऊ दे. हा लाजणं पाहिजे, लाजणं. काहीतरीच तुमचं. अरे. माझं तुमच्यावर किती प्रेम आहे धनी, तुमचंच माझ्यावर प्रेम नाही. अहो, अहो नीट बघा. अहो हे? अहो हा, हा. जाऊ दे बाई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेलं त्या ताईंना आपण देणार आहोत बक्षीस. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. ह्या ताईंना द्या. आणि आता सुरू करूया आपला हा मजेशीर खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तरी पण पुन्हा एकदा सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचे. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणारे बक्षीस. आणि नळावरची भांडणं करायची आहेत, हवी आहेत आपल्याला, आहे की नाही? मजा आहे, त्याच्यातच मजा आहे. ओके, सुरू करूया. सगळे तयार आहेत? गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. संडे मार्केटला माझे मसुलीचा भाव चिकू घालणार हाय. संडे मार्केटला माझे मसुलीचा भाव चिकू घालणार हाय. गोल्याची पोर उद्या बाजाराला जाम कॅश गोला करणार हाय. तू किती विधान भाव किती विसांग ही बार्गेन करणार नाही. संडे मार्केटला माझे मसुलीचा भाव चिकू घालणार हाय. संडे मार्केटला माझे मसुलीचा भाव चिकू घालणार हाय. अरे बापरे. हा, ये बात. हा लवकर. हा एक त्या साईडला खुर्ची. या बात इथे या साईडला. तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय. तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय. तेरे मुंबई के नखरे मुझे बरबडूच नाय. मेरी मुंबई में जैसे जमी पर है सितारे. तू चाहे तो गले में तेरे डाल तू सारे. तू चाहे तो गले में तेरे डाल तू सारे. मका छेपायचे नाय रे मका सोसायचे नाय. तुझे आसमां के तारे मका छेपायचे नाय. तेरे आसमां के तारे मुझे छेपायचे नाय. हा लवकर. हा, बघूया कुठली ताई पटकावते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक स्टार्ट. म्युझिक प्लीज. खबारे नख बहटक तेरा चाल मुझे फंस तेरे जाल्या मंदी. तेरी दीवानी थी तेरी दीवानी हूँ फंस मुझे जाल्या मंदी. Don't know what I will do with the woman that's sitting all around me.
आणि आजच्या या खेळाच्या विजेत्या आहेत विनया ताई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप खूप अभिनंदन. आणि तुम्हाला सांगतो खेळामध्ये जेव्हा ते खुर्च्या म्हणजे अगदी संगीत सुरू झाल्यापासून त्या ज्या पद्धतीने अगदी नाचत होत्या, खरंच कौतुक आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि तुम्हाला सांगतो की म्हणजे अगदी शेवटपर्यंत त्या खेळत होत्या. शेवटपर्यंत शेवटची खुर्ची होती तोपर्यंत त्या खेळत होत्या. त्याच्यामुळे जोरदार टाळ्या. खूप खूप अभिनंदन तुमचं. खूप खूप अभिनंदन. हा मग आणि खूप खूप अभिनंदन ताई. खूप खूप अभिनंदन. क्या बात आहे. मस्त खेळलात तुम्ही. उस्मानाबाद पासून ते नाशिक पर्यंत पेरला लसूण. काय ते सख्यांनो ऐकताय ना? नीट कान उघडे ठेवून ऐका. उस्मानाबाद पासून ते नाशिक पर्यंत पेरला रसून. आणि काय विपरीत घडलं, रावांनी आणलं मला बुलेटवर बसून. इथं आले तेव्हा कळलं, अरे बापरे हे तर आहे कांद्याचं गाव. इथं आल्यावर असं कळलं की हे तर आहे कांद्याचं गाव. इथं लसणाला मिळेल कसा भाव. पण खरं सांगू का, लसूण कांद्याने जशी भाजीला येते गोडी, तशीच सुखी ठेव देवा अरविंद आणि विनयाची जोडी. अरविंद आणि विनयाची जोडी. धन्यवाद. सन मराठी. आणि याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. तुम्ही ताया तर सगळ्या छान मजा करतायत. अगदी माहेर वाशिणी. हे सगळं छान सुरू असताना एक अबोला असतो आणि तो अबोला आपण आपल्या ह्या चूकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये तो अबोला आपण दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आज सुद्धा ह्या आपल्या सगळ्या ताईंमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, कशामुळे आहे, का आहे, हे आपण त्या ताईंकडूनच जाणून घ्या. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताई तुमचं नाव सांगा. रत्नमाला किशोर भुजबळ. रत्नमाला ताई. हो. कोणाबरोबर अबोला आहे आणि किती वर्ष? मोठ्या भावासोबत 8-9 वर्ष झाले. अच्छा. आणि 1 वर्ष झाले आता लहान भावासोबत. 8 वर्ष झाली मोठ्या भावासोबत. म्हणजे आमचं येणं जाणं नाही, कॉन्टॅक्ट नाही आणि मी पण नाही जात मग. अच्छा. म्हणजे एवढे 16 वर्ष झाले लग्नाला, पण मला पाहिजे तसं माहेर नाही जात. 1 वर्ष झाले यांना पॅरलेसचा अटॅक आला, तरी माझे 2 भाऊ नाही आले. त्यावेळेस मला नाही पैशांची गरज होती, पण त्यांच्या मायेचं आणि लहान भावामध्ये माझं खरं खूप जीव आहे अजून सुद्धा. पण त्याने अंतर नव्हतं द्यायचं होतं मला. पण त्याने का अंतर दिलं, काय कारण? म्हणजे दोन्ही भावांनी. त्याला मी फोन केला, सांगितलं, म्हणजे ताईने केलं, मोठ्या ताईने, की जयजींना ॲडमिट केलेलं आहे, ICU मध्ये आहे. तर त्याने सिरियसच घेतलं नाही. आणि मला एवढंच म्हणायचं होतं. त्याने माझं लग्नही पार पाडलं. आज माझ्या पप्पाला जाऊन पण 18-19 वर्ष झाले. तर त्याच्यामुळे त्याची बापाची जागा घेतली, सर्व त्याने केलं. पण ह्या वेळेस त्याने मला सपोर्ट करायला पाहिजे, एवढी इच्छा होती माझी. पण त्याच्या सुद्धा काहीतरी कारण असतील. त्या कारण असलं ना तरी तो आला असता ना, सर्व जग एक साईडला, पण तो एक साईडला होता की त्याला बिलगून कधी रडेल आणि कधी मन मोकळं करेल. पण तो आला नाही. शेवटपर्यंत वाट पाहिली, पण तो आला नाही मला भेटायला. मोठा भाऊ पण अजूनही बोलत नाही. मोठा भाऊ पण नाही येत ना लहान भाऊ येत. पण 8 वर्षापूर्वी मोठ्या भावाचे आणि तुमचे कसे होते नातं? नातं छान होतं. मी प्रत्येक गोष्टीला त्याला सपोर्ट केला. लग्नाच्या अगोदर त्याचं घर घेऊन दिलं भावाकडनं. लहान भाऊ इंजिनियर आहे, मोठा माझा भाऊ रिक्षा चालवता. त्याच्याकडनं होणार नाही, मी त्याला सर्व सपोर्ट केला. त्याच्या मिसेसलाही सपोर्ट केलं. सर्व गोष्टी करून मग मी स्वतःचा लग्नाचा विचार केला. म्हणजे त्यांनी नातंच तोडलं जसं. पण मग 8 वर्षात तुम्ही प्रयत्न केला होता मोठ्या भावाशी बोलायचा? हो, बोलते मी, पण ते काही रिस्पॉन्स काही देत नाही. अच्छा. आणि लहान भाऊ तो बोलतोय पण तुम्ही बोलत नाही? नाही, कारण मला त्याची आशा होती की तू यायला पाहिजे होतं. पण ताई मला असं वाटतं की एकदा तू पण तो विचार करायला पाहिजे की कदाचित तो का नाही आला असेल, तर त्याचं सुद्धा काही कारण असेल. पण मला खूप त्याची म्हणजे गरज कारण होती. त्याच्यानंतर तो लहान भाऊ तुमचा तुम्हाला फोन करतोय, मात्र तुम्ही बोलत नाही. मी तर नाही त्याला सुद्धा कुठेतरी बोलायची इच्छा असणारच ना. त्याशिवाय त्याचाही माझ्यामध्ये खूप जीव आहे, माझाही आहे, पण मला इच्छा नाही होत त्याच्याशी बोलायला. हो, पण ते कसं आहे की बघा, नाती कशी असतात, तुमच्या मनात जे काही आलं असेल ते समोरासमोर भेटा, बोला. एकदा तो माणूस आपल्यापासून दूर निघून गेला ना की मग आपल्याला त्याचं महत्व कळतं. बरोबर. आणि आपल्याला असं वाटतं की आपण त्या गैरसमज आपण त्यावेळेलाच दूर केला असता तर बरं झालं असतं. तेव्हा ताई मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही दादाशी बोला, मोठ्या दादाशी पण बोला, ते गैरसमज दूर करा. आणि मला खात्री आहे की हा भाग बघितल्यानंतर किंवा हा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर ते नक्की तुमच्याशी बोलायला येतील. पण ताई आज तू इथे आलेली आहेस, माहेरी आलेली आहेस, आणि या भावाकडे ही मनातली खंत तू बोलून दाखवलेली आहेस. पण जाताना मात्र हा भाऊ तुला असंच पाठवणार नाही, तुझी ओटी भरली जाणार आहे. आणि त्यासाठी मी आईंना विनंती करतो की आई तुम्ही इथे यायचे आणि ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर
माया पित्याच्या मला खरंच खूप मस्त वाटतंय, छान वाटतंय. पण ह्याच आनंदामध्ये काय मिळते ना, आपल्याला हा आनंद अजून मला असं वाटतं ना की आपण अजून काही खेळ खेळायला पाहिजे होते, अजून तुमच्यावर काही सहवास मला मिळाला असता तर बरं झालं असतं. हे सगळं अगदी मनापासून वाटते. पण आजच्या भागापुरता आपल्याला थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा.